शौनक मुनी कथा सत्र त्याकरता बसले. यज्ञ सत्र करायचा, उरलेल्या वेळेमध्ये कथा श्रवण करायची. पण कथा करणार कोण असा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला. चर्चा सुरू झाली आणि एवढ्यामध्ये सूतजी महाराजांचं त्यांच्या कथेमध्ये आगमन झालं. सूतजी भगवान की. सूतजींचं आगमन झालं. सर्वांनी उठून त्यांचं स्वागत केलं. बसण्याकरता असं व्यासपीठ लाभलं. सुंदर अशी तयारी झाली आणि प्रत्येक जण आता हात जोडून त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत होता की आम्ही आतापर्यंत अनेक शास्त्र पुराण ऐकलेत, पण महाराज तुम्ही आता आम्हाला असं शास्त्र सांगा, अशी कथा सांगा, असं सार सांगा की ते आमच्या कानाला गोड लागेल आणि ज्या योगे आमच्या उद्धार होईल, आमच्या मनाचा, आमच्या अंतकरणाचा देखील उद्धार व्हावा, आमच्या अंतकरणाची शुद्धी व्हावी, याकरता तुम्ही अशी आम्हाला कथा सांगा की ज्या योगे आम्हाला कृष्ण कन्याची प्राप्ती होईल. नैमिष्य सुतमासीना मविवाद्य महामती कथामृतरसा स्वाद कुशला शौनको ब्रवी. शौनक मुनी कथा श्रवण करण्यामध्ये कुशल आहे आणि सूतजी हे कथा सांगण्यामध्ये कुशल आहे. सूत आणि शौनक मुनींची जोडी त्या नेहमीच्या नावाच्या आरण्यामध्ये प्राप्त झालेली आणि सूतजी महाराज आता शौनक मुनींना कथा सांगू लागले. सूतजी महाराज बोलतायत आणि शौनकजी श्रवण करतायत. श्रवण करत असताना शौनक मुनी सूतजींचं स्वागत करतायत, त्यांचं कौतुक करतायत. चिंतामणी लोक सुख सुरद्रू स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी लोक सुख. चिंतामणी नावाचं मणी, तो मणी कुणालाच माहिती नाही, कुणीच पाहिला नाही. आपल्याला मणी माहिती, पण कसे गळ्यामध्ये ओवायचे मणी किंवा सोन्याचे मणी. पण चिंतामणी नावाचा एक मणी, तो जर मणी आपल्याला प्राप्त झाला तर आपण ज्याचं चिंतन करू ते आपल्याला प्राप्त होतं, ते आपल्याला मिळतं. चिंतामणी नावाचं मणी. पण त्या मण्याला जर सांगितलं सगळं काय प्राप्त झालं पण मला देवाची भेट करून दे, तर तो चिंतामणी नावाचा मणी कधी देवाची भेट करू देऊ शकणार नाही. सुरद्रू स्वर्ग संपदम. सुरद्रू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला स्वर्गाचं सुख देखील भेटतं. जे आपण इच्छा करू ते भेटतं ना. जुन्या कथा माहिती ना तुम्हाला, एक माणूस चालत असताना त्याला कल्पवृक्षाच्या झाडाखाली तो बसला. इच्छा झाली, आता खूप दमलोय, इथं जर आराम करण्याकरता जर पलंग असता तर भोजना करता पंचपापान असतं तर सगळ्यांना आपल्याला गोष्ट माहिती. तर त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर जे आपण कल्पना करू, जी इच्छा करू, ती इच्छा आपली पूर्ण होते. पण त्या झाडाखाली बसल्यानंतर आपण इच्छा केली की देव आपल्याला भेटावा, तर देव त्या झाडाखाली आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. सुरद्रू स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो. पण जर गुरु आपल्यावरती प्रसन्न झाले तर काय होतं? प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. जे योग्यालाही दुर्लभ असं वैकुंठ धाम आहे, त्या धामाची प्राप्ती आपल्याला होते. कधी? गुरु जर प्रसन्न झाले तर. पण मला सांगा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असले पाहिजे? आपल्या बसलेल्यापैकी कोणाच्या जीवनामध्ये गुरु आहे? हात वरती करा बरं. कोणी कोणी गुरु केले? वा, जवळपास सगळ्यांनीच गुरु केले. ज्यांनी केले नाही आतापर्यंत अशासाठी सांगतो, हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय, गुरु बिन अनुभव कैसा करे. आतापर्यंत आपलं जे जीवन आहे, जीवन जगत असताना जर आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये गुरु नसतील तर आपलं जीवन हे नकळतपणे आपण जगलोय, त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून गुरु केले पाहिजे. आपल्या पाठीशी जर असले तर आपल्याला कशाचीच गरज लागत नाही. श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. श्री गुरु